हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, वैभवची यात्रा झाली आणि 2 दिवस पण कसे गेले काही समजलं पण नाही. आणि तरी सुद्धा आम्ही इथंच आहे अजून, म्हणजे जायचं होतं पण आज पण राहिलोय. तर आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला भिगवणला. वैभवला घेऊन चाललोय आता भिगवणला. मी सानू चाललीये आणि इकडे बघा प्रिन्सेस चालली आमची. मै बी होय. तर आम्ही सगळेजण चाललोय आता वैभवला. काय म्हणणार रे तू? बोला कुछ तो. आता आम्ही चाललोय भिगवणला खरेदी करायला आणि तसंच शेतकरी पुत्र या हॉटेलला सुद्धा जाणार आहे आम्ही. हा, शेतकरी पुत्र. कॉल नव्हता केला, मी मेसेज केला. वैभव तू कॉल करते दादांना एकदा. बघितलं का? नाही बघितला. तर आम्ही चाललोय आता हॉटेलला. आधी शॉपिंग करणार आणि तिथून पुढं मग हॉटेलला जाणार आहे शेतकरी पुत्र. दादांच्या हॉटेलला भेट द्यायला, कारण त्या दादांनी पण मेसेज केलेला आहे ताई या म्हणून जातानी. आणि उद्याच्याला जायचं म्हटलं मी बसनी जाणार आहे. मग बसनी जायचं म्हटल्यावर जायला तर काही येत नाही हॉटेलला. तर मग म्हटलं आज चाललोय असं पण भिगू. तर बघा आता आम्ही भिगवणच्या जवळपास आलेलो आहे. रोड फुल गर्दी आहे रोडला, कारण की दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यात. त्याच्यामुळे आता जे ते आपापल्या घरी गावाकडे जे आले ते शहराकडं, जे शहराकडचे गावाकडे आले ते काय ते माघारी, आणि जे शहराकडे गेले ते गावाकडं. आम्ही गावाकडूनच गावाकडे निघालोय. मी झोपलं. मामू जान तिकडे बघा. आमचं पिल्लू तर लय शांत बसलं या. करमाना काय घरी ठेवायचं होतं म्हणून मी करमाना, आता चालवलंय म्हणून मी करमाना. पुढं कसं दिसतंय बघ. आता भिगवण मध्ये आलेलो आहे आम्ही. इथंच कुठं तर होतं ना वैभव ते. ओके त्या ह्या दुकानातून जाऊन येऊ आपण आधी. मोबाईलच्या मग माघार येतानी का? हा, तर बघा आईच्या इथं गेलं ना, आईच्या इथनं यायचं म्हटलं का नाही, आईच्या इथं जायच्या वेळेस बॅग आपली रिकामी म्हटलं तरी असते, आणि आईच्या इथून माघारी यायचं म्हटलं ना बॅग फुल असते. तर तसंच काय समजायचं ते समजा, कारण की माझं तर तसंच असतं. मी इथून जायचं म्हटलं ना माझ्या बॅगेत एवढे कपडे नसतात, आणि माघारी यायचं म्हटलं ना माझ्या बॅगेत बसायला सुद्धा कपडे जागा नसते, एवढे कपडे असतात. आणि दरवेळेस हे बोलत असतात की तू जास्त कपडे घेत जाऊ नको. पण माझं असं आहे की दुकानात गेल्यावर कपडे घेतल्याशिवाय मी राहतच नाही. तर दुकानामध्ये गेल्यावर थोडीफार शॉपिंग तर केलीच पाहिजेत. असं नाही की चिकाट्यागत केलं पाहिजेत म्हणून. आणि माझं तसंच आहे, मी कुठे पण जाऊ द्या माझी जास्त शॉपिंग होत असते, कारण की कपाट एवढे मोठे असून सुद्धा कपाटात जागा नाही, इतके कपडे झाले ते नुसते. पण तरीसुद्धा आता कसं आहे, छान छान कपडे दिसले की घ्यावेच वाटतात. त्याच्यामुळे मग 2-3 ड्रेस घेतले. आणि तिथून मग पुढे जायचं होतं आम्हाला शेतकरी पुत्र या हॉटेलला जायचं होतं. दादांनी बोलवलं होतं. आणि हा व्हिडिओ जो काढला होता तो भावाने काढलाय, आणि तो व्हिडिओ काढते म्हणून काय आधी माहिती नव्हतं. त्याने व्हिडिओ असा काढला की तो स्लो मोशन आपोआपच झालता. कसं काय ते काय सांगता येत नाही, पण त्याने म्हणजे काढल्यावर नंतरनं पाहिला तर तो स्लो मोशनमध्ये झाला होता. तर हे 2 टॉप घेतले, एक लाल कलरचा घेतला आणि एक येल्लो कलरचा घेतला. शक्यतो मी जास्त माझ्याकडे येल्लो कलरचे असतात, सो लाल कलरचा माझ्याकडे नव्हता एक सुद्धा ड्रेस. त्याच्यामुळे मग मी लाल कलरचा एक घेतला आणि येल्लो कलरचा एक घेतला. कसे वाटतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की दरवेळेस मी ड्रेस घेते आणि येल्लो कलर त्याच्यात नसतो असं नाही आहेच. प्रत्येक वेळेस मी ड्रेस घेतला येल्लो कलरचा, एक तरी ड्रेस माझ्यापाशी असतंच, हे सगळ्याला माहीत झाले. कारण याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेला होता, तर त्या व्हिडिओमध्ये येल्लो कलरचे ड्रेस 2 आले होते. त्यावेळेस खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की ताई तू फक्त येल्लो कलरचे ड्रेस आणले, चेंज आण म्हणून.
मग त्याच्यामुळे मग आता येलो कलरचे जास्त काही घेत नाही मी, पण एक तर जास्त घेतले ना मग त्याच्यामध्ये एक तरी असतो येलो कलरचा. तसाच मी जो वेअर केला ड्रेस होता तर तो पाडव्याला त्यांनी मला गिफ्ट दिला होता मोरपंखी कलरचा. तो कलर त्यांच्या आवडीचा होता, कारण की मी मोरपंखी कलर तर कधीच म्हणजे घेतलेला नव्हता, पण त्यांना आवडला. ते बोलले की मी तुला सांगतोय हा कलर घे म्हणून, तर घे म्हणून मग हा मोरपंखी कलरचा घेतलेला ड्रेस. कसा वाटतोय तो पण सांगा. तर बघा आता चाललेलं आहे भिगवणमधनं. आता शेतकरी हॉटेलला आधी जाणार आहे. शेतकरी पुत्र हॉटेलचं नाव आहे. आणि इथे बघा शॉपिंग केलेली. तर आता शॉपिंग करून आम्ही चाललोय भिगवणमधून. भिगवणचं ट्रॉफिक तर आता पुण्यागतच झाले का, पूर्ण सगळं ट्रॉफिक झाले. ए पिल्लू, आमचे पिल्लू बघा कसे बसले. आता आम्ही चाललोय शेतकरी पुत्र हॉटेलला. मी वर मोबाईल घेतला, कसे बघतोय वर. आलं हॉटेल शेतकरी पुत्र. आता आपण आलेलो आहे आपल्या दादांच्या हॉटेलवर. तिकडून तिथं बघा आम्ही आता दादांच्या हॉटेलवर आलेलो आहे जेवण करायला सगळेजण. आणि मटन थाळी 3 मागवले आणि एक मुर्गा. आता बघा भक्कासूरने खाल्ला अख्खं चिकन रान. कसे आणि हा आमचा भक्कासूर बघा. एक मटन थाळी अख्खी खाऊन परत ह्याच्यातला चिकन रान मधला लेग पीस खायचं चाललंय. वाटते का एवढं खात असेल शरीराने म्हणून. खाणं बोकडागत राहणं लाकडागत. रोगी नाही, निरोगी. तुम्हाला खाऊन व्यायाम करावा लागतो, आमचं काय नाही. किती खा. आता आम्ही चाललेलो आहे शेतकरी पुत्र या हॉटेलवरून जेवण करून. आणि जेवण याच्या आधी पण आम्ही आलो होतो जेवण करायला. तर खूप छान, म्हणजे एकदम छान होती क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण. आणि आता पण जेवण केलं, खूप छान क्वालिटी क्वांटिटी होती. आता जेवण वगैरे केलं आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. शॉपिंग आधी केली आणि शॉपिंग केल्याच्या नंतर न गेली. हा, ह्या बकासूरने लय खाल्लं यार. दिसायला दिसते का ती एवढं खात असेल म्हणून. खायला चालतो आपण. ते एवढे निरोगी, म्हणजे आमच्यासारखं कसं आहे माहिती का, थोडं खायचं जाड व्हायचं. तिचं कसं आहे किती बी खाऊ द्या पण जाड अजिबात होणार नाही. उलट माणसं म्हणतात खाते की नाही, असं वाटत नाही एवढं खात असेल म्हणून. 100% उलटे होणार आहेत गाडी आपल्या. घरी गेल्या उलट्या होत असतात माझ्या. नाहीत होणार. खाल्ल्याला काढताय तुम्ही. खाल्ल्याला नाही काढत, पण सांगते. कारण की सगळे असेच बोलतात. आता माझं त्या टेबल खाली आता हे तर पुढे टेबल खाली ताट घेऊन खाणार आहे गपचूप मी. किती खाली तरी जाडच होत नाही का. तिच्यासारखं सगळ्याचं शरीर पाहिजे. ज्याला जाड पाहिजे त्याचं जाड होऊ द्या, पण मला जाड नाही पाहिजे, पण मी जाडच होत असते तरी पण. तर चला आता आम्ही चाललेलो घरी. आणि भिगवण मध्ये एक तर ट्रॉफिक लय आहे. तर मला सांगायचंय की हॉटेलमध्ये खरंच खूप छान क्वालिटी होती. तुम्हाला जर भेट द्यायची असेल भिगवण मध्ये, पेट्रोल पंपाच्या शेजारीच आहे. बस स्टँडच्या समोर पेट्रोल पंपाच्या शेजारी. तर नक्की एकदा भेट द्या. शेतकरी पुत्र आपल्या दादांचं हॉटेल आहे, त्याच्यामुळे नक्की भेट द्या. तर चला आता आम्ही चाललेलो आहे घरी. चिकन काय हो, चिकन रान तर नक्की सगळ्यांनी एकदा ट्राय करा, कारण की त्याला खूप छान चव होते आणि मटण पण खूप छान लागला. इथे बघा आता भिगवणवरून घरी जाताना थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे. आणि पावसाचा वास किती छान येतोय ना. पावसाचा ना, पाऊस पडले मातीचा वास येतोय. तीच की मातीचाच किती छान, म्हणजे थोडासाच झालाय पण वासले भारी यायला लागलाय.
हा आता तुला दूध येईल बघ. आता तू उठायचीच नाही बघ एकदा झोपल्यावर. काय पाहू पाटील? इथं आता आम्ही कळसमध्ये आलोय, भिगवण मधून घरी चाललोय आणि मुलांना भेळ घेण्यासाठी आता इथे आलेलो आहे. तर तुम्हाला माझी शाळा दाखवते. ही बघा माझी शाळा, श्री हरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळस. आमची शाळा आहे ही. सारिका तुझी आहे का? सारिका आणि माझी शाळा. हा वैभवची बी. आमच्या तिघांची पण आहे. माझी मोठी बहीण तिकडे जुनी शाळा होती तिकडे शिकले. आम्ही तिघ जण इथं शिकलेलो आहे. इकडं कुठं भाऊ? जाऊन व्हिडिओ काढतात. इथं बघा वैभवने आता पाणीपुरी आणि ओली भेळ आणलेली आहे मुलांसाठी आणलेली. कारण आम्ही जेवण करून आलोय, मग मुलांसाठी नको का काय? पाणीपुरी तर मीच खाणार. किती बी खाऊ दे, हिचं पोटच भरत नाही. आता ब्लॉग माझ्या खाण्यावर काढलाय तू बघ. इथं बघा पाणीपुरी आणि इथं भेळ. ठेवा का आपली मी घेर कसा टाकू? तिला सुद्धा चालली मावशीने झोपली तरी पण पाणीपुरी. सारिका शाळेची आठवण येते का? मला पण लई येते. असं वाटतं शाळेत अजून शिकायला जावं. ज्यावेळेस होतं तेव्हा वाटायचं कधी शाळा सुटायची. नाही तसं नव्हतं वाटत लागा. कधी 9 तास संपून मी माझी बॅग भरीन. सुटायच्या अगोदर 5 मिनिटं मी सगळं भरून ठेवायचे. लिहायचं राहिलं तरी पण काय भेटायचं घरी जाऊन? घरी पटक्यास पळायला नव्हत्या मग. सायकली घेऊन आम्ही सगळ्यावर जायचो आहे का नाही ग? नाही पुढे आलो की पुरी लगेच घरी पार आमच्या आधी. शेवटचा तास संपायच्या अगोदर 5 मिनिटं मी माझी बॅग भरून ठेवायची. मला नाही कर मग शाळेत. पुढं बघतेच का? हा काय म्हणला? हा मग गप की. म्हणायच्या आधी जा. व्हिडिओ घेतला काय? असं येणार कोणतरी पाहिजे. तू काय जमलं होतं एडिटर दिला हरीला गोळ्या घ्यायच्या. हा गिर कशाच्या? मला भूकच तिला भूक लागत नाही म्हणून सांगायचं काय? सारी काय खाऊन खाऊन फुगली तरी भूक लागत नाही म्हणून सांगायच्या गोळ्या घ्यायच्यात. व्हिडिओ त्याचे बनवायचे नाही ते तिला काय झालं थोडं मानसिक संतुलन बिघडलं. त्याच्या गोळ्यान बाबा. ते घसा तोडतोय म्हणायचा. 8 वर्षाचा मुलगा आहे, घसा तोडतोय. तर आता आम्ही पोहोचलोय घरी. जिगण्या कशी आली? आली आली. जेवत होता का तुम्ही? हे सगळं काम काढून केला तू सर ही पोरांनी लॉक केलं वैभव. फोटो काढतोय. निघत नाही आता. आर्यन का ओढतोय? आर्यन ओढतोय बाहेर. अरे वडू नको रे तू. बाहेर ओढते, बाहेर ओढ, हा. हे घे सगळं बाहेर, मला जाऊ दे काढ. घ्या सगळं बाहेर. चला चला. नाही सगळं घ्या. ला बा ती बामाला जायचं नाही. काय राहिलं बघ बरं. नाही काय राहिलं. जा ए ह्यांना आल्यावर बाबीरला दी. तर बघा आता वैभव पोरांना ना बाबीरला घेऊन गेला होता. कारण त्यांना नेलंच नव्हतं. यात्रे दिवशी लय कडकड करत होती ह्या तिघांना. फक्त हिलाच नेलं होतं छोटीला.
त्याच्यामुळे आता आणल्या ते तर देवावरून. कुठे गेलता ऐ ह्याचा तर घशात काहीतरी बसलंयच बाबा जाऊन. हड्डी हड्डी अटकी हड्डी अटक आहे क्या? हड्डी अटकी हड्डी ए गप्पा रे, तिला झोप लागली सरा.